मागच्या काही महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत असताना आता एक नवीन माहिती समोर आलेली आहे। त्या माहितीनुसार जवळपास 1 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीमध्ये घोळ केल्याचा माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। नाफेड आणि NCCF या दोघांच्या संगनमतानं खरं तर हा कांदा खरेदी संदर्भात घोळ झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे। माझ्यासोबत दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे सर आहेत। सर, माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे। या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता, कारण शेतकऱ्यांना खूप मोठा तोटा आहे हा या सगळ्याचा। दुष्काळी परिस्थितीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने कांदा पिकवलेला असताना कांद्याला भाव मिळाला पाहिजे ही मतदारसंघातील शेतकऱ्यांची भावना असताना मागच्या आठवड्यामध्ये 2च दिवसामध्ये 1 लाख टन कांदा खरेदी करून की ज्या NCCFला किंवा नाफेडला आठवड्यामध्ये 1200 टन कांदा खरेदी करण्याची परवानगी असताना त्यांनी 2 दिवसामध्ये 1 लाख टन कांदा खरेदी केला। मग जर कांदा खरेदी केला तर असा म्हणजे परवानगी नसताना कांदा खरेदी केला आणि जर एका बाजूला कांदा जास्त खरेदी झाला असताना त्यांनी म्हणजे कांद्याचा भाव वाढायला पाहिजे होता, तो कांद्याचा भाव वाढला नाही। तिसऱ्या चौथ्या दिवशी पोर्टल बंद होतं। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर संशयास्पद आहेत, कारण यामध्ये ह्या ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन झाल्या याच्यामध्ये काही नेत्यांची भागीदारी असल्यामुळे त्यांनी आणि ठराविक व्यापारी यांनी संगनमताने हा केलेला व्यवहार आहे आणि हे सगळं संशयास्पद आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या मुळाशी उठल्यामुळे हा सगळा घोळ या ठिकाणी झालेला दिसतोय आणि म्हणून माझी विनंती की ED CBI मार्फत या सगळ्या घटनेची चौकशी करून शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळवून दिला तर शेतकऱ्याच्या पदरामध्ये काहीतरी पडणार आहे। तुम्ही म्हणाला तसं यात फक्त काही व्यापाऱ्यांनी आणि काही अधिकाऱ्यांच्या संगनमतानं हा सगळा घोळ झालेला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मात्र कुठलीही रक्कम मिळाली नाही किंवा शेतकऱ्यांचा कुठलाही फायदा झालेला नाही। म्हणजे फक्त सगळं व्यापाऱ्यांसाठी सुरू आहे असं तुम्हाला म्हणायचं किंवा तसं वाटतं तुम्हाला? मग तसंच चाललं आहे ना। जर परवानगी नसताना खरेदी केली जाते, जास्तीची खरेदी केली जाते, परंतु जर जास्तीची खरेदी झाली तर भाव वाढायला पाहिजे, तो भाव वाढत नाही। आणि दुसऱ्या बाजूला नाफेड NCCFने हा माल शेतकरी फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून खरेदी न करता शेतकऱ्यांकडून डायरेक्ट खरेदी केला पाहिजे, म्हणजे मार्केट कमिटीमधून खरेदी केला पाहिजे। तो न करता ह्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून तो खरेदी केला जातोय, ती एक सुद्धा संशयास्पद आहे। आणि म्हणून ह्या घटनेची चौकशी करून खऱ्या अर्थानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना जास्तीचा भाव मिळाला। तुम्ही म्हणताय काही राजकीय नेत्यांचे लागेबांधे आहेत किंवा राजकीय नेत्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांसोबत संबंध आहेत असं तुम्ही म्हटलेलं आहे। हा मुद्दा तुमच्या प्रचारादरम्यानही समोर आलेला होता। कोण राजकीय नेते आहेत ते नेमकं? जे मागच्या काळामध्ये सत्तेमध्ये होती ती बरीचशी मंडळी याच्यामध्ये आहे, हे जनतेला माहिती, त्यामुळे मी काही सांगण्याची आवश्यकता नाही। जनता हे सगळ्या गोष्टी जाणते, कोणी फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन केल्या आणि आजही तुम्ही बघितलं तर त्यांच्याच मार्फत ही खरेदी किंवा त्या गोष्टी चाललेल्या आहेत, त्यामुळे मला सांगण्याची आवश्यकता नाही। सर, तुम्ही आता संसदेमध्ये आहेत, संसदेचं अधिवेशन देखील सुरू आहे। या सगळ्या संदर्भात तुम्ही काही मागणी करणार आहात का, आवाज उठवणार आहात का संसदेमध्ये? आम्ही वाणिज्य मंत्री त्यांना भेटून आणि या संदर्भातलं निवेदन देऊन पत्र देऊन आणि या मागणीची चौकशी करावी अशी मागणी करणार आहे। ED CBIच्या मार्फत मागणी चौकशी करावी असं तुम्ही देखील काही वेळापूर्वी म्हणाल होता। नाही, मग ती चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे। निश्चितच हे भगरे सर होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे, कारण काही राजकीय नेत्यांचे हितसंबंध असल्याचा आरोप देखील या ठिकाणं दिंडोरीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरे यांनी साम टीव्हीशी बोलताना केलं आहे। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम TV न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।